हॅलो, हाय, नमस्कार. आज इतकी छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते ना, शेवेची भाजी. एकदम झणझणीत, चटपटीत, टेस्टी अशी शेवेची भाजीची रेसिपी शेअर करते. भाजी नसेल, काहीतरी वेगळं खायचं असेल ना, तर अशा पद्धतीची ही शेवेची करून बघा भाजी. जर तुमच्याकडे शेव एक्स्ट्रा असेल ना, तर काहीतरी वेगळं बनवायचं असेल ना, तर अशा पद्धतीने शेवेची भाजी केली ना, तर इतकी सुंदर लागते. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. आणि रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, कमीत कमी साहित्यातली आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण शेवेच्या भाजीला सुरुवात करूया. इथे मी तिखट शेव घेतलेली आहे. शेव तुम्ही कोणत्याही प्रकारची घेऊ शकता. म्हणजे तिखट घ्या, साधी घ्या. आपल्या चॉईसनुसार असते. इथे मी तिखट शेव घेतलेली आहे. तिखट शेव खूप छान लागते. जर अजून थोडा स्पायसीनेस येतो, त्याच्यामुळे इथे मी तिखट शेव घेतलेली आहे. आता एका भांड्यामध्ये थोडं तेल घेऊया. तेल साधारण मी 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. थोडंसं हिंग टाकून घेऊया त्याच्यामध्ये. 1/4 टीस्पून जिरं, 1/4 टीस्पून मोहरी घेऊया त्याच्यामध्ये. जिरं, मोहरी छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. 5-6 कढीपत्त्याची पानं घ्यायची. आता इथे मी आलं, लसूण, मिरची हे ना असं जाडसर बारीक करून घेतलेलं आहे. म्हणजे ठेचून घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा असं रफली बारीक केलं ना तरी सुद्धा चालेल. इथे मी 4-5 लसणीच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची घेतली. मिरची तिखट होती म्हणून एकच घेतली आणि छोटासा आल्याचा तुकडा. असं सगळं ना जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे आणि ते तेलावरती आहे ना छानपैकी असं ना परतवून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कांदा आणि टोमॅटो. कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. 2 कांदे आणि 1 टोमॅटो असं मी घेतलेलं आहे. ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. सगळं काही व्यवस्थित असं एकदा परतवून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. म्हणजे कांदा आणि टोमॅटो आहे ना पटकन शिजतं. त्याला पाणी लवकर सुटतं आणि लवकर तो नरम होतो. जास्त वेळ लागत नाही शिजायला. त्याच्यामुळे पहिलं मीठ टाकून घेतलेलं आहे आपण. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटासाठी कांदा आपला चांगला वाफवून घेऊया. एक 5-10 मिनिटांमध्ये मी झाकण काढलेलं आहे. कांदा छानपैकी मऊसूत झालेला आहे. परत एकदा सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. त्याच्यामध्ये आता बेसिक मसाले घेऊया. 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे. 3 टीस्पून गरम मसाला घेतलेला आहे. 2 टीस्पून लाल तिखट घेतलेला आहे. कारण मिरची टाकलेली आहे, मिरची तिखट होती म्हणून मी इथे 2 टीस्पूनच घेतलेला आहे. सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करूया आधी. आता त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेऊया. इथे सुरुवातीला मी 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे. सगळे व्यवस्थित असे मसाले शिजण्यासाठी आपण थोडं पाणी टाकून घेऊया. कारण का ना शेवेच्या भाजीला ना थोडं पाण्याची क्वांटिटी थोडी जरा जास्त लागते. कारण शेव टाकल्यानंतर शेव आहे ते पाणी शोषून घेतं. त्याच्यामुळे आधी सुरुवातीला आपण 1 कपच पाणी टाकून घेतलेलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याला छानपैकी अशी उकळी काढून घ्यायची आहे. पूर्णपणे उकळी काढून घ्यायची. कारण कसं होतं की कांदा, टोमॅटो, मसाले सगळे एकजीव छानपैकी झाले पाहिजेत. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित अशी त्याला उकळी काढून घेतलेली आहे. एक 5 मिनिटं चांगली कड काढून घेतलेला आहे आपण. आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा, खोबरं आणि लसूण ह्याचं वाटण. जे वाटण आता इथे मी वापरणार आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे. तुम्ही तिथे चेक करू शकता. इथे मी पाववाटी वाटण घेतलेलं आहे. ते त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्या शेवेच्या भाजीला चवसुद्धा छान येते आणि आपल्या भाजीचं टेक्स्चरही खूप छान होतं. आता वाटण टाकल्यानंतर थोडासा घट्टपणा आधीच आलेला आहे. आणि शेव टाकल्यानंतर ते शेव पाणी शोषून घेते. त्याच्यामुळे तो घट्टपणा अजून येतो. त्याच्यामुळे आता इथे आपल्याला परत थोडंसं पाण्याचं प्रमाण हे वाढवायला लागणार आहे.
अजून 1 कप आपण आता त्याच्यामध्ये पाणी वाढवून घेतलेलं आहे. थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आपण त्याच्यामध्ये. आपण त्याच्यामध्ये थोडी 1 टीस्पून चाट मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे. थोडंसं मला ते सांगताना स्किप झालं होतं आणि दाखवताना सुद्धा. त्याच्यामध्ये 1 टीस्पून मी चाट मसाला टाकला थोडा चटपटा टेस्ट येण्यासाठी. आता सगळं मिळून छानपैकी उकळी आलेली आहे. आता उकळी आल्यानंतर आपण गॅस पूर्णपणे बंद करायचा आणि ही ग्रेव्ही आपली तशीच ठेवायची आणि ज्या वेळेला आपल्याला जेवायचं असेल, खायचं असेल त्या ही शेवेची भाजी त्यावेळेला त्याच्यामध्ये 5 मिनिटं आधी ती शेव टाकायची आणि ती शेव 5 मिनिटं आधी टाकल्यानंतर थोडं मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण आपली ती भाजी ही खाण्यासाठी आपण रेडी करतो. आता कसं होतं आधीपासून टाकून ठेवलं तर शेव पूर्णपणे नरम होते. थोडासा त्याचा क्रंचीनेस त्याच्यामध्ये पाहिजे असतो, तो तसा येत नाही. खूप नरम होऊन जाते. तसं सुद्धा चांगलं लागतं, नाही असं नाही. पण तरी सुद्धा खाताना जी शेवेच्या भाजीची मजा असते की थोडीशी नरम आणि थोडासा क्रंचीनेस तो आला पाहिजे. त्यासाठी आपण इथे जेव्हा खायची असते ना त्याच टाईमाला ती आपण भाजीमध्ये शेव टाकून घ्यायची असते. आधीपासून टाकून ठेवायची नाही. हा जो आपण जी सगळी ग्रेव्ही आहे ती आपण बनवून ठेवायची आणि जेवायला बसायच्या 5 मिनिटं आधी ती ग्रेव्ही चांगली गरम करून आपण त्याच्यामध्ये शेव टाकून ती छानपैकी आपली शेवेची भाजी ही खायला रेडी करायची आहे. अशा पद्धतीने सुंदर, टेस्टी, चटपटी, एकदम अशी मस्त टेस्टी शेवेच्या भाजीची रेसिपी आवडली असेल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींना ही रेसिपी शेअर करा. सेम पद्धतीने तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि तुमची कशी बनते तेही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया नवीन रेसिपी, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ही रेसिपी कशी वाटली शेवेच्या भाजीची मला नक्की कमेंट्स करा आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन आहे, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर ते सुद्धा सबस्क्राईब करा. थँक यू.